आमच्या पिढीला 4 छंदांचं वेड होतं. बालगंधर्वांचं सागरसंगीत नाटक, हिराबाई बडुदेकरांचं गायन, फडके खांडेकरांच्या कादंबऱ्या आणि C.K. नायडू तात्या देवदारांचा क्रिकेट. ते दिवस मंतरलेले. आजच्या जीवनात त्या दिवसांच्या आठवणी मोठा दिलासा देणाऱ्या. आठवणींच्या त्या कलासंपन्न दालनात 2 तपापूर्वी भर पडली गीत रामायणाची. या प्रसन्न दालनात फेरफटका मारीत रमणं हा तर जीवनानंद. या भांडाराचे शिल्पकार, त्याच्या अलौकिक यशाचे धनी ग.दी.मा. आणि सुधीर बाबू. त्या निर्मितीस निमित्त मात्र झालेला भारवाही या नात्यानं आपली भूमिका तपासणं व अभ्यासणं हेही पुण्यकर्म. बालगंधर्वामुळं 44 साली एकत्र आल्यावर मुंबईत दादरला एका लहानशा खोलीत दोघेच राहत असताना ग.दी.मा.चं काव्य पंक्तींचं पुटपुटणं सदा सर्वदा चालू असायचं. अण्णाची प्रतिभा भावमाधुर्यानं सजत होती, तशी शाहिरी ढंगात आणि डौलातही नटत होती. जुल्फिकार बुखारी नामक एका बुद्धिमान कल्पक व्यक्तिमत्वाच्या आधिपत्याखालील मुंबई आकाशवाणीवर माझी नेमणूक झाली. त्याच सुमारास लेखन भूमिका यासाठी अण्णानं राजकमल कलामंदिराच्या करारावर सह्या केल्या. आकाशवाणीवर अण्णाची ये-जा या काळापासून सुरू होताच त्याची ख्याली खुशाली काव्यासह आटपाडी माडगुळापर्यंत पोहोचू लागली. उठता बसता हिंडता फिरता कविता लिहिणारा आणि जगणारा ग.दी.मा. या काळात आमच्याबरोबर वावरत होता. आकाशवाणीच्या काव्यकथा कुंजात त्याची कविता बहरत होती, तशा श्रुतिकथाही विहरत होत्या. आणि मुंबईच्या मराठी आकाशवाणीवरील पहिल्या स्वातंत्र्य दिनाची मंगल प्रभातही अण्णाच्या गीतानं उजाडली. आमचा सहप्रवास एक दिलानं चालू होता. पण स्नेह काही काळ खंडित झाला तर त्यात लज्जत येत असावी. अण्णाचं आकाशवाणीशी नातं जडून गेलं होतं हे जितकं खरं, तितकंच स्वातंत्र्योत्तर काळात नव्यानं निघू पाहणाऱ्या नागपूर नभोवाणीकडे माझी बदली झाल्यानंतर अण्णा मुंबई सोडून पुण्यात स्थायिक झाल्यामुळं त्या नात्यात सर्वार्थानं अंतर पडू लागलं हेही खोटं नव्हे. तसाच काही योग असल्यामुळं असावं सहप्रवास पुन्हा सुरू झाला. 1953च्या ऑगस्टात माझी पुण्याला बदली झाली आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या सुमुहूर्तावर पुणे आकाशवाणीचा आरंभ झाला. अर्थात ग.दी.मा. गीतानं. नाद कमल फुलले, स्वरगंधाने कैक योजने, वारे दरवळले. यापुढं ग.दी.मा.चं आकाशवाणीशी मुंबईत जडलेलं पण पुढं काही ना काही कारणाने आळसावलेलं नातं पुन्हा जोडायचं होतं, अतूट सांधायचं होतं. त्यासाठी एखाद्या दीर्घकालीन योजनेच्या कल्पनेच्या शोधात होतो. मैफली रपेटा चालू होत्या. प्रसंगी एखादी रात्र जागत होती, कालावधीनं अनेक रात्री जागणार होत्या. वर्षभर गाजत वाजत राहील, खळबळ उडवेल असं काहीतरी केलंच पाहिजे. आणि लोकरंजन करण्याचं तसं सामर्थ्य ग.दी.मा.च्या काव्यातही सर्वार्थानं सर्वांगानं असलंच पाहिजे. वेदना सहन करीत, कटू अनुभवांना कवटाळीत प्रवास केल्यामुळं असावं ग.दी.मा.च्या कवितेला हजारोंच्या काळजाला हात घालण्याची कला साधलेली. ती कविता चित्ररूप धारण करून स्वरांसह चालींसह अवतरणारे. जुन्या चिरंतन श्रद्धात आणि कौटुंबिक वातावरणात वाढलेल्या त्या मनात परंपरागत रूढी आणि चालीरीती यावरील निष्ठा घर करून होती. या कर्मठ भूमिकेचे प्रत्यय काव्यात प्रतीत होणारे. खेड्यातील भ्रमंतीत रांगडे पण गोड नाट्यमय प्रसंग टिपून ठेवलेले. आईच्या ओव्यामुळं वात्सल्यपूर्ण भावनांची काव्यचित्र. शाहिरी लावणी वाङ्मयाच्या अभ्यासानं प्रतिभेला रसदार, रगेल आणि रंगेल शब्दांची देणगी. ग.दी.मा.ची कविताच नव्हे, सर्व लिखाण हा माणदेशी मातीचा गुण. अस्सल मराठी संस्कृतीचं उदात्त चित्र रंगवणारं साहित्य. त्याला विलायती अस्तर नाही, परदेशी वास नाही. सजावट दालनांचे रंग देशी, प्राधान्य करून मराठी मातीचे. आणि म्हणूनच अण्णाची कविता स्वरालंकारांचं लेणं लिहून खेडोपाडी हिंडते, डवलानं मिरवत असते, नगरवासियांच्या घरकुलांनाही आनंदवीत असते. सुधीर बाबूंनी नटवलेले त्या गीतावरील स्वराभिषेकही अभिजात भारतीय परंपरेची याद करून देणारे. सामान्यातही असामान्यत्व पावलेली ही कविता. एखादी ओळ कित्येकदा फक्त तोंड, अवघा भावार्थ काव्यार्थ तेजाळून जाणारी. प्रसादपूर्ण, नादमधुर, सुबोध आणि रसाळ आमच्या स्नेहबंधांचा लाभ उठवून या काव्यगुणांची संस्मरणीय ठेव आकाशवाणीसाठी मिळवता येईल का? कार्यकल्पनांसाठी पुण्यात खाद्य भरपूर, पण 55 सालच्या फेब्रुवारी महिन्यात पुढील तिमाहीची योजना निश्चित करताना रामनवमीसाठी यथोचित कार्यक्रम सुचेना. नाटिका, कीर्तन, पुराण
अशा ठरीव कार्यक्रमांच्या वर झेप घेऊ पाहणारी, एखाद्या कल्पनेच्या मागे झपाटल्याप्रमाणे ओढत नेणारी ती ऐन उमेदीची वर्ष होती. अनंत कार्यांसाठी सर्वत्र विहरणाऱ्या सुधीरबाबूंना पकडणं महामुश्किल असलं तरी वेळात वेळ काढून त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गदिमाच्या संगीतिकाविषयींचे जनमानसातील कौतुकाचे स्वर अजून विरले नव्हते आणि चित्रसृष्टीतील अपूर्व कर्तबगारीमुळे गदिमा सुधीरबाबू हा सहयोग आकाशवाणीवर काय चमत्कार करतो याकडे लोकांचे कान लागून राहिले होते. अभिरुचीहीन गाण्यांचा धुमाकूळ चालू होता. काही आगळं वेगळं पण दर्जेदार सुगम संगीत कार्य जोवर निर्माण होऊ शकत नाही तोवर रसिक वृत्ती त्या गाण्यातच रममाण होणार. असं आगळं वेगळं निर्मिण्याची अण्णा बाबूजींची ताकद संगीतिकांनी स्पष्ट केली होती. या बेचैनीची अण्णाला जाणीव होती. सहलीला निघालो की त्या काव्य पंक्तींचं पुटपुटणं चालू व्हायचं. सहलीहून परतलो की पुन्हा सुखसंवाद. वहिनी विद्यादेवी आणि पत्नी मालती हिरिरीनं उत्साहानं सहभागी. मैफल रंगायची. रामगुणगानाच्या सुस्वरात नांदते होतो. ध्यास तोच. अंगणात तुळशी कट्ट्यावर माडीवर त्या स्वरानंदासह बागडत होतो, खिदळत होतो. खरं तर आमच्या काव्यानंदी सहजीवनाचं एक तप आता पूर्ण झालं होतं. मंतरलेले दिवस मावळत नव्हते, तेजात मोहरत होते. तपाला मिळायचं होतं अमृतफळ महाकाव्याचं. बैठका चुकत नव्हत्या. रामजन्माचा कार्यक्रम सुचत नव्हता. 55 एप्रिलातील ती टीचभर पण महत्वाची जागा भरली जात नव्हती. आणखी काही दिवस ती तशीच रिकामी राहणार होती. जणू काही चमत्काराचीच ती वाट पाहत होती. अशाच एका शुभदिनी वाटू लागलं. कित्येक नाट्यपूर्ण प्रसंगांनी समृद्ध असलेल्या रामायणात प्रतिभासंपन्न शब्दप्रभूला शेकडो संगीतिकासाठी भांडवल आहे. कोणता एकच प्रसंग का निवडायचा? महाकवी वाल्मिकीनं गायलेली अवघी रामकथा आपल्या सांस्कृतिक जीवनातील विसाव्याचं स्थान. तिला आपल्या प्रतिभेची लेणी चढवून गदिमानं या रामजन्मापासून गीतबद्ध केली आणि सुधीरबाबूनं आपल्या संगीत चातुरीची आणि कंठमाधुर्याची जोड दिली तर मराठी रसिकांचे कान ती वर्षभरात तृप्त करील आणि मन भारून टाकेल. योजना धाडशी पण संध्यासमयींच्या मैफलीत सहज तिला वाचा फुटली आणि अण्णानं आडेवेडे न घेता तत्काळ ती उचलून धरली. म्हणाला, होऊन जाऊन दे पठ्ठे. वाल्मिकीच्या भास्कराचं होई चांदणा मराठी. त्या सहज प्रसन्न लेखणीला वर्षभरासाठी सज्ज व्हायचं असल्याने बंगल्याच्या अंगणात पहुडल्या पहुडल्या रसवंती राममय होऊ लागली. रामकथा ठिपकू लागली. पण अण्णाचं पहिलं गीत तयार होईपर्यंत धास्ती वाटत होती. त्याचं व्यक्तिमत्वच असं की कुठं बिघडेल याचा नेम नाही. महासागरासारखं. तुफान केव्हा होईल, वादळ केव्हा उठतील, कुणी सांगावं? अंतःकरण झोकून कार्याला सुरुवात झाली की ते अखेरबंद चालू राहायचं. कुणी अडवू शकणार नाही, थोपवू शकणार नाही. अशा विलक्षण स्वभाव वैशिष्ट्यांचं ते मिश्रण. अण्णा सुधीरबाबूजीवर चित्रसृष्टीतील कामाचा असह्य ताण. त्यांना या कार्यात गुंतवणं व राप्त करणं महाकठीणच. पण सारं काही मनासारखं घडत गेलं आणि गीतरामायणाची सिद्धता झाली. 1955च्या रामजन्मदिनी सुरू होणारा कार्यक्रम 1956च्या रामनवमीला पूर्ण करण्याच्या योजना आकार घेऊ लागल्या. महनमंगल कार्याला आता काही दिवसांचा अवधी. योजना जाहीर करणाऱ्या घोषणा सुरू. श्रोत्यांची उत्कंठा वाढलेली. खळबळ उडवायला एवढं पुरेसं. गीतरामायणाचा आरंभ बालगंधर्वांच्या उपस्थितीत रामजन्माच्या आदल्या दिवशी. या परमपवित्र कार्यक्रमाला शुभाशीर्वाद देण्यासाठी रात्रीपासून पहाटेपर्यंत त्यांची हजेरी. अण्णाच्याच पारिजातक या संगीतिकेच्या ध्वनिमुद्रणानंतर गीत रामायणाच्या पहिल्या गीताचं ध्वनिमुद्रण. सुधीर बाबूजीनंच संगीतबद्ध केलेल्या पारिजातकाच्या स्वरसुगंधानं आणि रसमाधुर्यानं आकाशवाणी धुंद. नित्य 10:30 वाजता झोपी जाणारी आकाशवाणी, पहाटेपर्यंत जागणारी. पुढेही अशीच वर्षभर आठवड्यातून 2-4 दिवस रामगुणगानासाठी कार्यकर्त्यांना जागू पाहणारी. केंद्राधिकारी नंदीसाहेब, तसंच के.डी. दीक्षित, भास्करराव भोसले, भगवान पंडित, नेमिनाथ उपाध्ये, कृष्णराव सपाटे या सहकाऱ्यांचा उत्साह ओसंडून जाणारा सहकार्य मुलाचं. आकाशवाणीला एखाद्या मंगल कार्यालयाचंच स्वरूप. आणि अकस्मात संकटाने दार ठोठवायला सुरुवात केली. बाबूजी अस्वस्थ, सचिंत. त्यांच्या एकुलत्या मुलाच्या श्रीधराच्या अंगात ताप, मानेला वेदना. घटसर्पाचं निदान म्हणून इस्पितळात दाखल. बाबूजी स्टुडिओत उपस्थित.
त्याही चिंताजनक घोळात चाल ठरवण्यासाठी खिशातील अनेक कागदात बाबूजी पहिल्या गीताचा शोध घेऊ लागले. तो अहो आश्चर्यम गीत सापडेच ना. माणिकबाईकडील वाचनानंतर आपल्या हातात गीताचा कागद पडलाच नसल्याचं बाबूजींनी सांगितल्यावर संभवनीय स्थळी शोधाशोधी झाली, पण व्यर्थ. वाचनानंतर संध्याकाळ आमच्याबरोबर काढल्यावर अण्णा घरी निघून गेलेला. त्याला झोपेतून उठवणं प्राप्त. मध्यरात्र उलटून गेलेली. प्रत्येक क्षण महत्वाचा. निमिनाथला गाडी देऊन पाठवलं. अण्णानं शोधासाठी काही वेळ घेतला. आकाशवाणीत आल्यावर बाबूजी बरोबरची अपेक्षित चकमकही झडून गेली. गीत पुन्हा लिहिल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. 1 वाजून गेला होता. एका स्वतंत्र खोलीत मित्रवर्याची स्थापना केली. गीत पूर्ण झाल्याबरोबर दार वाजवायचं एवढंच सांगून दार बाहेरून बंद करताना कविराजाचे कपाळ उंचावणारे विस्फारित डोळे, संतापी चेहरा. बाबूजींची डोकेदुखी अशी की कवीला झोप लागली तर काय घ्या. म्हणालो, काळजीच नको. घोरणं दशदिशांना भेदून जाणारं असतं. दरवाजावरचं माणूस ऐकेल, दार उघडून जाग करील. इस्पितळातून ललिताबाई फडके माणिकबाई वर्मांसह परतल्या त्यावेळी बंद खोलीचा दरवाजा उघडला जाऊन कविराज गीताचा कागद घेऊन बाहेर उभा. बिघडलेल्या विलक्षण मनस्थितीतही बाबूजींनी चाल लावली आणि पहिलं गीत स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलं. स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशलभ रामायण गाती. पहाटेची 4ची वेळ. या महाभारतानंतर आकाशवाणीवरील रामायण सुरू झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्या गीताचे सुगंधसे स्वर भुवनी झुलले. गीत सहज प्रसन्नतेत स्फुरत होती. रचना चालू असताना किंवा नंतर काना मात्रेचीही खाडाखोड नाही. त्यातील तेवढ्या रामजन्माच्या गीतानं थोडा बहुत वेळ घेतला. उन्हाळी दिवसातील सवयीप्रमाणे आम्ही अंगणात जागत पडलो असताना विद्याबहिणीने कविराजाला बंगल्यातून विचारलं, का हो, प्रसूती झाली नाही वाटतं अजून? कविराज उत्तरला, नाही, अजून नाही. अगं, इथं रामाचा जन्म व्हायचा आहे, कुणा माडगुळकराचा नव्हे. काव्यानंदी सहप्रवास सुरळीतपणे चालला होता. वाल्मिकीचं उदात्त काव्य, गदिमाची सर्वांगसुंदर काव्यरचना आणि सुधीर बाबूच्या हृदयस्पर्शी चाली ह्या त्रयीनं मराठी मनात अढळ स्थान प्राप्त केलं. रामकथा सामान्य माणसाच्या काळजाला हात घालणारी, त्याच्या आयुष्यातल्या सुखदुःखांचा त्याला पुनः प्रत्यय देणारी. कवी स्वतः राममय झाला आणि आपल्या काव्यातील शब्दाशब्दानं श्रोत्यांना हे राममय करून जीवनातील अनेक जाणीवांचं, संस्कारांचं हृदयरम्य दर्शन त्यानं श्रोत्यांना घडवलं. कवीच्या शब्दात, देववाणीतले ओझ शीतळले माझ्या ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी. झंकारल्या कंठवीणा आले चांदण्याला सूर, भाव माधुर्याला आला महाराष्ट्रीय महापूर. गीत रामायण हे अशा उदात्त शब्दचित्रांनी रंगवलेलं गदिमाच्या प्रतिभेचं अतिरम्य उत्तुंग कैलास लेणं. त्याचं दर्शन घेताना, श्रवण करताना माणूस आपल्या आयुष्याचा हिशेब तपासतो. जनमनाला भुरळ घालणारे, देहभान विसरायला लावणारे संगीतालंकार सुधीरबाबूंनी त्यावर चढवले. गीत रामायण हा एकाच कवीनं वर्षभर रचलेला, एकाच संगीतकारानं वर्षभर संगीतबद्ध केलेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव चमत्कार ठरला. कार्यक्रम योजनेतील टीजभर जागेसाठी विवंचना निर्माण करणाऱ्या विचारानं विश्व व्यापलं. गल्लोगल्ली, घरोघरी रेडिओ सेटला गंधाक्षता फुलं वाहून उदाच्या सुवासात त्याचं सामूहिक श्रवण सुरू झालं. ते आज तागायत.